एखादं छोटं बाळ जे लवकर जन्मलेलं असतं, कमी वजनाचं असतं, त्याला जेव्हा आम्ही डिस्चार्ज करतो तेव्हा आई वडिलांना वाटतं की झालं, आता आता परत दाखवायची गरज नाही ना. खरं तर ती सुरुवात आहे. आपण एका मोठ्या वादळातून बाहेर पडलेलो असतो, पण त्या बाळाच्या मेंदूची, डोळ्यांची, कानाची, स्नायूंची व्यवस्थित वाढ होतीये का नाही होत आहे, त्याचे जे माइलस्टोन आम्ही म्हणतो ते व्यवस्थित येत आहेत का, या सगळ्यावरती लक्ष ठेवणं ही अतिशय जरुरीची गोष्ट असते. त्यामुळे ह्या सर्व छोट्या बाळांना पहिले 1 ते 2 वर्ष व्यवस्थित ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं जाईल त्याप्रमाणे दाखवणं गरजेचं असतं. तर यामध्ये फक्त नवजात शिशु तज्ज्ञच बघतात असातला मुद्दा नसतो. यामध्ये व्यायामाचे डॉक्टर, ज्यांना आपण ऑक्युपेशनल थेरपिस्ट म्हणतो, ते स्नायूंचा ताण बघतात, गरज असेल तर व्यायाम सांगतात, कानाची तपासणी होती, डोळ्याची तपासणी होती. त्याबरोबरच त्याच्या मेंदूचा विकास व्यवस्थित होतोय का हे बघण्यासाठी सायकोलॉजिस्ट असतात, ज्यांना आम्ही साधारणतः 1 वर्ष ते 1.5 वर्षाच्या आसपास दाखवून घेतो. त्यामुळं आपल्याला त्याच्या मेंदूची वाढ व्यवस्थित होते का त्याचाही अंदाज येतो. गरज पडल्यास स्पीच थेरपिस्ट म्हणजे भाषा तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते. जर ह्या सर्व गोष्टी आपण योग्य प्रकारे केल्या तर आपल्या बाळाला भविष्यात त्रास होण्याची शक्यता थोडीशी कमी होती. गरज पडेल तेव्हा योग्य वेळी आपण त्याच्यावरती उपाययोजना करू शकतो. धन्यवाद.